नवरात्राची धामधूम संपल्यानंतर आश्विन महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते तिला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. शरद ऋतूमध्ये ही कोजागिरी पौर्णिमा येते. कोजागिरी पौर्णिमेला चंद्र हा पृथ्वीच्या वर्षभरामध्ये सर्वाधिक जवळ असतो, त्यामुळेच तो मोठा दिसतो. ह्या कोजागिरी पौर्णिमेचे आरोग्यदृष्ट्या खूप महत्त्व आहे. तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील, वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. शरद ऋतू साधारणतः इंग्रजी महिन्यानुसार सप्टेंबर ते ऑक्टोबर ह्या काळामध्ये येत असतो. शरद ऋतू हा पित्ताचा काळ. आयुर्वेदामध्ये वर्षभरामध्ये सर्वाधिक पित्त प्रकोप हा शरद ऋतूमध्ये होतो असे सांगितलेले आहे आणि म्हणूनच ह्या काळामध्ये पित्ताचे शमन आणि पित्ताचा निचरा होणे खूप महत्त्वाचे आहे. ह्या काळामध्ये पित्ताचे अनेक व्याधी उद्भवतात, जसे आम्लपित्त आहे, गोवर, कांजण्या, नागिन, उष्णतेचे फोड येणे, नाकातून किंवा शौचातून रक्तस्राव होणे, असे अनेक पित्ताचे आजार ह्या काळामध्ये उद्भवतात आणि म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण ह्या काळामध्ये पित्ताचे शमन करण्याचा प्रयत्न करत असतो. आयुर्वेदामध्ये औषधी गोळा करण्याच्या काही महत्त्वाच्या तिथी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये पौर्णिमा, अमावस्या, पुष्य नक्षत्र अशा ह्या काही महत्त्वाच्या तिथी आहेत. कोजागिरी पौर्णिमेला वनस्पती औषधींमधील वीर्य म्हणजेच कार्यकारी शक्ती ही सर्वात जास्ती प्रभावशाली असते किंवा सर्वात जास्ती सक्रिय असते. म्हणूनच बरेच वैद्य कोजागिरी पौर्णिमेला दमा किंवा ह्यासारख्या अनेक आजारांवर औषध देतात आणि त्यांचा खूप जास्ती परिणाम होताना दिसून येतो. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेला ही वनस्पती औषधी खूप प्रभावशाली ठरतात. चंद्रमा मनसो जातः म्हणजे चंद्राचा प्रभाव थेट मनावर होत असतो. म्हणूनच ह्या दिवसाला मनोवैज्ञानिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे. चंद्र हा शीतल आहे. शरदामध्ये वाढलेल्या उष्णतेचे शमन करण्याची ताकद ह्या चंद्राच्या सानिध्यात आल्यावर होते. चंद्राच्या प्रकाशात एक प्रकारची शीत आरोग्यदायी शक्ती असते. शरद ऋतूमध्ये चांदणे फारच मनोहर असते. अशा वेळेला दिवसभराचा उकाडा कमी झाल्यानंतर रात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये मोकळ्या मैदानात, अंगणात, गच्चीवर चांदण्यात बसणे आल्हाददायक वाटते. अर्थात हे फक्त रात्रीच्या पहिल्या प्रहरापर्यंतच करावे. त्यानंतर जर जागरण झाले तर पित्त अजून वाढू शकते. पित्ताची मुख्य चिकित्सा म्हणजे विरेचन. विरेचन म्हणजे जुलाबावाटे शरीर शुद्धी करणे, जुलाबावाटे पित्ताचा निचरा करणे. आणि आपण कोजागिरी पौर्णिमेला जे दूध वापरतो ते मृदुविरेचक आहे. मृदुविरेचक म्हणजे ज्यांचा कोठा हलका आहे त्यांना दुधाने जुलाब होतात. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, रोग जाय दूध साखरे तो निंब का पियावा. म्हणजेच दूध साखरेने आजार बरा होणार असेल तर कडुनिंबासारखे कडू औषध का घ्यावे. म्हणूनच आपल्या पित्ताचे शमन होण्यासाठी भारतीय संस्कृतीमध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यास सांगितली आहे. आपल्या पूर्वजांनी एक प्रकारे अशा प्रकारचे सण साजरे करण्याची प्रथा पाडून आपले शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्य कसे चांगले राहील याची काळजी घेतली आहे. म्हणजे दूध आणि चांदणे त्यासोबतच प्रियजनांचा सहवास हे सगळे पित्ताचे शमन करणारे आहेत. ही झाली आरोग्यदायी कोजागिरी. ह्यामध्ये एखाद्या जलाशयाभोवती जर जाता आले तर आणखीनच छान होईल. आता कोजागिरी पौर्णिमेसाठी जे दूध तयार करायला सांगितले आहे ते आयुर्वेदामध्ये मसाला दूध तयार करायला सांगितले आहे. मसाला दूध म्हणजे त्यामध्ये वेलची, केशर, सुंठ, लवंग, जायफळ हे घालून दूध तयार करावे. हे दूध खूप जास्ती आटवू नये किंवा ह्या दुधामध्ये खूप जास्ती सुकामेवा घालू नये, त्यामुळे ते पचायला जड होईल. ह्या दुधाने
जुलाब होणं अपेक्षित आहे. असे जर झाले नाही तर ह्याचा उद्देश सफल होणार नाही. हे जे मसाला दूध तयार करायला सांगितले आहे ते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण चंद्राच्या प्रकाशामध्ये तयार करावे. त्यामुळे चंद्राचा शीतल गुण दुधामध्ये उतरतो आणि पित्त आणखी कमी व्हायला मदत होते. परंतु सध्या जी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते त्यामुळे पित्ताचे शमन न होता पित्त अजून वाढते. कारण की दुधासोबत वडापाव, समोसा ह्याच्यासारखे तळलेले पदार्थ किंवा ब्रेड, पाव, बिस्किट किंवा भेळ, पाणीपुरीसारखे आंबट पदार्थ, अगदीच म्हणाल तर मद्यपानही केले जाते. अशा प्रकारचे पदार्थ हे दुधासोबत सेवन करणे हे विरुद्धान्न. कारण दूध आणि मीठ, दूध आणि तेल हे विरुद्धान्न प्रकारामध्ये मोडते. याशिवाय हे सर्व पदार्थ हे पित्त वाढवणारे, पचायला जड, पोट बिघडवणारे असे आहेत. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्यामागचा मूळ गाभाच नष्ट होतो. आपल्या पुढच्या पिढीला आनंद हा चांगल्या गोष्टीतून मिळू शकतो हे सांगणे हे आपलेच काम आहे, नाही का? म्हणूनच ही कोजागिरी पौर्णिमा आरोग्यदायी साजरी करूया आणि आरोग्य लक्ष्मीचा लाभ घेऊया. धन्यवाद.